वंदे मातरम. सप्रेम नमस्कार. मी संजय झेंडे. द ॲक्युरियस इन्साइट्स या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत. मित्रांनो, भारताचे माजी RBI गव्हर्नर आणि प्रसिद्ध अर्थतज्ञ रघुराम राजन यांनी एक वेगळी कल्पना मांडली आहे. AI वापरणाऱ्या कंपन्यांवर छोटा कर, AI टोकन टॅक्स लावावा अशी त्यांची सूचना आहे. पण हा कर नेमका काय आहे, तो का लावायचा, आणि सर्वात महत्वाचे, आता आपण राजन यांच्या मुख्य प्रस्तावाकडे जरा बघू. समजा एका कंपनीला एखादे काम करण्यासाठी 100 कर्मचारी लागतात. प्रत्येक कर्मचाऱ्याला सॅलरी द्यावी लागते. त्याशिवाय PF, इन्शुरन्स, ग्रॅच्युटी आणि इतर पेरोल रिलेटेड खर्चही कंपनीला करावे लागतात. म्हणजे कर्मचारी ठेवण्याची कंपनीची वास्तविक किंमत फक्त त्याचा पगार नसतो, पण त्याच कामाचा काही भाग AI कडून करून घेतला तर कंपनीला मानवी कर्मचाऱ्याशी संबंधित अनेक खर्च करावे लागत नाही. म्हणजे कंपनीच्या दृष्टीने ह्युमन लेबर बरोबर सॅलरी प्लस सोशल सिक्युरिटी कॉस्ट असं गणित असतं. AI बरोबर टेक्नॉलॉजी कॉस्ट. इथे एक आर्थिक असमतोल निर्माण होऊ शकतो आणि यालाच राजन यांच्या मते टॅक्स आर्बिट्रेज म्हणजे माणसाऐवजी AI वापरल्यामुळे कंपन्यांच्या रोजगाराशी संबंधित खर्चात मोठी बचत होऊ शकते. त्यामुळे AI आणि मानवी रोजगाराच्या खर्चामध्ये एक आर्थिक असमतोल निर्माण होतो. तर AI मुळे मानवी रोजगारावर होणाऱ्या संभाव्य परिणामाची काही सामाजिक किंमत कंपन्यांनी उचलावी असा या कल्पनेमागचा विचार आहे. मित्रांनो, AI मुळे माणसाच्या नोकऱ्या घालवणाऱ्या कंपन्यांना चाप बसेल का याच्यामुळे, की AI मुळे रोजगार वाचवण्यासाठी टॅक्सपेक्षा रिस्किलिंग वर अधिक भर द्यावा? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेणार आहोत. मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI आज आपल्या जीवनाचा एक भाग बनत आहे. आपण ChatGPT सारखे AI टूल्सचा वापर करतो. कंपन्या कस्टमर सर्व्हिस, कोडिंग, डाटा ॲनालिसिस आणि कंटेंट क्रिएशनमध्ये AI वापरत असतात. आणि आता एक प्रश्न जगभर चर्चेत आहे, AI मुळे माणसाच्या नोकऱ्या जाणार का? आपण या अनुषंगाने 3-4 व्हिडिओ बनवलेले आहेत, ते या चॅनलवर उपलब्ध आहेत. आणि जर AI मुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार कमी झाला तर त्याची किंमत कोण देणार? कंपन्या, सरकार की समाज? याच प्रश्नावर भारताचे माजी RBI गव्हर्नर आणि प्रसिद्ध अर्थतज्ञ रघुराम राजन यांनी AI वापरणाऱ्या कंपन्यांवर छोटा कर, AI टोकन टॅक्स आकारावा अशी सूचना एका लेखामध्ये केलेली आहे. त्याआधी आपण हे जाणून घेऊ की हे रघुराम राजन कोण आहेत. बऱ्याच जणांना माहीत नसतं. सर्वप्रथम थोडक्यात रघुराम राजन यांच्याविषयी आपण सांगू. डॉक्टर रघुराम राजन हे भारताचे 23वे RBI गव्हर्नर होते. सप्टेंबर 2013 ते सप्टेंबर 2016 या काळात त्यांनी RBIचे नेतृत्व केले. सध्या ते युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो बूथ स्कूल ऑफ बिझनेस मध्ये फायनान्सचे प्राध्यापक आहेत. 2008च्या जागतिक आर्थिक संकटापूर्वीच त्यांनी वित्तीय व्यवस्थेतील काही धोक्यांबाबत इशारा दिला होता. म्हणूनच आर्थिक धोरणांवरील त्यांचे विश्लेषण जगभर गांभीर्याने घेतले जाते. मित्रांनो, आता त्यांनी AI आणि रोजगाराच्या भविष्याबाबत एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. AI मुळे नोकऱ्या खरोखर जाणार का? मित्रांनो, हा प्रश्न आता नवीन नाही. रोज त्याची चर्चा सर्व माध्यमांमधून होत असते. औद्योगिक क्रांतीच्या काळात मशीन आल्या तेव्हा माणसाच्या नोकऱ्या जातील अशी भीती निर्माण झाली. नंतर काय आलं? कॉम्प्युटर, संगणक आले तेव्हाही अशीच चर्चा झाली. टायपरायटर जेव्हा आले संगणकाच्या आधी तेव्हा सुद्धा अशीच चर्चा झाली. इंटरनेट आले, ऑटोमेशन आले आणि प्रत्येक वेळी काही पारंपरिक नोकऱ्या कमी झाल्या, हे खरं आहे. पण त्याचबरोबर नवीन उद्योगही निर्माण झाले, नवीन कौशल्यांची गरज निर्माण झाली आणि नवीन रोजगारही निर्माण झाले. म्हणून AI येणार
आणि सर्व नोकऱ्या संपणार असा सरळ निष्कर्ष काढणे योग्य नाही. पण रघुराम राजन यांच्या मते आजच्या तंत्रज्ञानाच्या बदलामध्ये एक मोठा फरक आहे आणि तो फरक म्हणजे स्पीड, बदलाचा वेग. एआयच्या बदलाचा वेग इतका महत्वाचा का? पूर्वी संगणक आणि इंटरनेट सारख्या तंत्रज्ञानाला मोठ्या प्रमाणावर स्वीकारले जाण्यास अनेक वर्षे जावी लागली. त्यामुळे कर्मचाऱ्यांना नवीन कौशल्ये शिकण्यासाठी वेळ मिळाला. पण जनरेटिव्ह एआय चा स्वीकार अत्यंत वेगाने होत आहे. आज एखादे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला उद्या त्याच कामासाठी एआय टूल उपलब्ध होऊ शकते आणि त्यामुळे प्रश्न असा नाही की एआय किती नोकऱ्या घेईल. खरा प्रश्न हा आहे की एआय मुळे बदलणाऱ्या रोजगाराशी माणूस किती वेगाने जुळवून घेऊ शकतो. हा आहे. हेच राजन यांच्या चिंतेची महत्वाची बाजू आहे. मग एआय वर टॅक्स का? आता आपण राजन यांच्या मुख्य प्रस्तावाकडे बघू. समजा एका कंपनीला एखादे काम करण्यासाठी 100 कर्मचारी लागतात. प्रत्येक कर्मचाऱ्याला सॅलरी द्यावी लागते. त्याशिवाय प्रॉव्हिडंट फंड, इन्शुरन्स, ग्रॅच्युटी आणि इतर पेरोल रिलेटेड खर्चही करावे लागतात. म्हणजे कर्मचारी ठेवण्याची कंपनीची प्रत्यक्षातली किंमत फक्त त्याचा पगार नसतो. पण समजा त्याच कामाचा काही भाग एआय कडून करून घेतला तर कंपनीला मानवी कर्मचाऱ्याशी संबंधित अनेक खर्च करावे लागत नाहीत. म्हणजे कंपनीच्या दृष्टीने ह्युमन लेबर बरोबर काय सॅलरी प्लस सोशल सिक्युरिटी कॉस्ट, तर एआय बरोबर काय एआय बरोबर टेक्नॉलॉजी कॉस्ट. इथे फक्त एक आर्थिक असमतोल निर्माण होऊ शकतो. एआय टोकन टॅक्स म्हणजे काय? एआय टोकन टॅक्स म्हणजे जनरेटिव्ह एआय मध्ये माहितीची देवाणघेवाण आणि एआयचा वापर अनेकदा टोकन्स या एककात मोजला जातो. त्याचं एक परिमाण आहे या एआय वापरणाऱ्या कंपन्यांचं. राजन यांनी अशी कल्पना मांडली की कंपन्यांनी वापरलेल्या एआय टोकन्सवर सुरुवातीला अत्यल्प दराने कर लावला जाऊ शकतो. लक्षात घ्या, हा एआय बंद करण्यासाठीचा कर नाही. एआयचा वापर थांबवण्यासाठी पण नाहीये. तर एआय मुळे मानवी रोजगारावर होणाऱ्या संभाव्य परिणामांची काही सामाजिक किंमत कंपन्यांनी उचलावी असा या कल्पनेमागचा विचार आहे. हा टॅक्स कंपन्यांना एआय वापरण्यापासून रोखेल का? टॅक्स लागतोय, टॅक्स भरावा लागतोय म्हणून एआय वापरायचं नाही असं होईल का? असं नाही होणार. इथे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. त्याचा उद्देश काय आहे की एआय आणि ह्युमन लेबर यांच्यातील आर्थिक असमतोल काही प्रमाणात कमी करणे. एआय बंद करणं, एआय वापरू नका असं याच्या मागचं हेतू नाहीये. राजन हे फक्त टॅक्सची गोष्ट करत नाही. हा मुद्दा विशेष महत्वाचा आहे. मिस्टर राजन यांच्या विचारात दुसरी बाजू जी आहे ती महत्वाची. त्यांचं काय म्हणणं आहे? रिस्किलिंग आणि अपस्किलिंग. जर एआय मुळे एखाद्या कर्मचाऱ्याच्या कामाचे स्वरूप बदलत असेल तर त्या कंपनीने कर्मचाऱ्याला नवीन कौशल्य शिकवावे. उदाहरणार्थ, आज एखादा कर्मचारी बेसिक डेटा प्रोसेसिंग करत असेल तर उद्या त्याला एआय टूल्स ऑपरेट करणे, एआय जनरेटर आउटपुट तपासणे, डाटा अनालिसिस करणे किंवा एआय सिस्टीम मॅनेज करणे यासाठी प्रशिक्षण देता येईल. म्हणजे कर्मचारी एआयचा बळी न बनता एआय सोबत काम करणारा कर्मचारी बनू शकतो. आणि अशा रिस्किलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी कंपन्यांना टॅक्स क्रेडिट देण्याची कल्पना ही व्यापक प्रस्तावाचा भाग आहे. हे जे टॅक्स आकारण्याचे जेव्हा म्हणतात राजन साहेब, तेव्हा अशा कर्मचाऱ्यांना अपस्किलिंग करणाऱ्या कंपन्यांना टॅक्स क्रेडिट करावं अशी त्यांची सूचना आहे. भारताच्या संदर्भात काय होईल आपण बघू. आपल्या भारताला अनेकदा जगाचे बॅक ऑफिस म्हटले जाते. IT सर्व्हिस, BPO, कस्टमर सपोर्ट, डाटा प्रोसेसिंग, कोडिंग
कंटेंट रिलेटेड सर्व्हिसेस या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय तरुण काम करतात. जर AI ही कामे कमी खर्चात आणि वेगाने करू लागला तर भारताच्या सर्व्हिस सेक्टर समोर मोठे आव्हान उभे राहू शकते. पण AI भारतासाठी फक्त धोका नाहीये मित्रांनो, ही गोष्ट आपण विसरता कामा नये. AI म्हणजे केवळ जॉब लॉस नाही. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये AI ही प्रचंड प्रोडक्टिव्हिटी ऑपॉर्च्युनिटी देखील आहे. कुठल्या क्षेत्रात? प्रामुख्याने शेतीमध्ये. हवामानाचा अंदाज, पीक व्यवस्थापन, आजार ओळखणे, आरोग्य क्षेत्रामध्ये काम मिळू शकतं. डायग्नोसिस सपोर्ट, मेडिकल रिसर्च, शिक्षण, पर्सनलाइज्ड लर्निंग, भाषांतर आणि गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये जर AIचा वापर झाला तर नागरिकांना जलद सेवा मिळेल, तात्काळ त्यांना त्यांच्या समस्या दूर होतील, नागरिकांना सर्व्हिसेस दिल्या जातील, डेटा अनालिसिस होईल. अशा असंख्य क्षेत्रांमध्ये AIचा उपयोग होऊ शकतो. यामुळे कमी संसाधनांमध्ये अधिक काम करता येऊ शकते, उत्पादन क्षमता वाढू शकते आणि त्याचा देशाच्या GDP वर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. मग AI टॅक्स योग्य की अयोग्य? आता सर्वात महत्वाचा प्रश्न मित्रांनो, AI वापरणाऱ्या कंपन्यांवर कर लावणे योग्य आहे का? याच्या बाजूने काही ठोस युक्तिवाद आहेत का? पहिला, AI मुळे कंपन्यांचा खर्च कमी होतो आणि नफा वाढत असेल तर समाजावर होणाऱ्या परिणामांची काही जबाबदारी कंपन्यांनी घ्यावी. बरोबर आहे. दुसरं, AI मुळे प्रभावित होणाऱ्या कर्मचाऱ्यांना रिस्किलिंग साठी पैसा उपलब्ध होऊ शकतो. तिसरं, सरकारला भविष्यातील सोशल सिक्युरिटी व्यवस्था मजबूत करण्यासाठी अतिरिक्त संसाधने रिसोर्सेस मिळू शकतात. पण मित्रांनो, दुसरी पण एक बाजू आहे. AI वर जर कर जास्त झाला तर कंपन्या काय करतील? इनोव्हेशन कमी करू शकतात. AIचा वापरावर खर्च शेवटी ग्राहकांवर टाकला जाऊ शकतो आणि म्हणूनच सुरुवातीला छोटा टॅक्स लावावा. राजन यांच्या प्रस्तावातील हा भाग महत्वाचा आहे. भरमसाठ कर आकारणी करू नये, अगदी अल्प मनमोहक टॅक्स लावावा. सुरुवातीला टॅक्सचा दर कमी ठेवावा. AIचा वापर किती वाढतो, एम्प्लॉयमेंटवर त्याचा परिणाम किती होतो, प्रोडक्टिव्हिटी किती वाढते, कंपन्या किती रिस्केलिंग करतात आणि या सगळ्यांचा अनुभव घेतल्यानंतरच कराच्या दरामध्ये बदल करता येतील. किती सखोल विचार केलाय बघा. शेवटचा प्रश्न, रघुराम राजन यांचा AI टोकन टॅक्स प्रस्ताव हा केवळ कराचा विषय नाही, हा मोठ्या प्रश्नाचा विषय आहे. AI मुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक फायद्याचा हिस्सा समाजाला कसा मिळणार? कंपन्यांचा नफा वाढेल, प्रोडक्टिव्हिटी वाढेल, पण त्याच वेळी काही कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या तर त्यांची रिस्केलिंग कोण करणार? हा प्रश्न आहे. सोशल सिक्युरिटीची जबाबदारी कोण घेणार? आणि AI मुळे होणाऱ्या नव्या अर्थव्यवस्थेत सामान्य माणसाचा वाटा काय असणार? रघुराम राजन यांनी दिलेला AI टोकन टॅक्स हा या प्रश्नावर विचार करण्याचा एक प्रस्ताव आहे. ते अंतिम उत्तर आहे का? नाही, ते अजून ठरलेलं नाही. एक त्यांनी विचार एका लेखाद्वारे व्यक्त केला, त्याची आपण दखल घेतली आपल्या चॅनलला आणि आपण त्यांच्यावर चर्चा घडवून आणलेली आहे. ही एक क्रांती थांबणार नाही AIच्या अशा उपायांमुळे. त्याचा सामान्य माणसाला किती वेगाने तयार होतो त्याच्यानुसार त्याला फायदा मिळणार आहे. मित्रांनो, या संदर्भात आपल्याला काय वाटतं ते आपण म्हणजे अशा प्रकारचा टॅक्स लावणं योग्य आहे की AI मुळे रोजगार वाचवण्यासाठी टॅक्स पेक्षा रिस्किलिंगवर अधिक भर द्यावा? तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा. हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि द ॲक्युरसी इन्साइट्स चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा. जय हिंद.